नाही, परवा जो काही मी रिव्ह्यू सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये घेतला त्याच्यामध्ये या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ही अशी सगळी परिस्थिती आहे, साधारणतः 40,000 ते 50,000 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती होती. पण त्याच्यातली आता बऱ्यापैकी लोक, ही 4 दिवसापूर्वीची माहिती मी सांगतोय, त्यामुळे आता बऱ्यापैकी लोक परत आलेली आहेत. हळूहळू ते सुरळीत होऊन जाईल. नाही, याच्यामध्ये विषय असा आहे की आता बघा, मागच्या वेळेला आपण पाहिलं असेल की पहलगामच्या वेळेला देशांतर्गत लोकांना आपल्याला या राज्यातून त्या राज्यात आणायचं होतं किंवा वेगवेगळ्या ठिकाणी न्यायचं होतं. त्यामुळे थेट विमान सेवा आपण त्या ठिकाणी सेवा देत त्यांना आणता आलं. आता अशा ठिकाणी लोक आहेत की एकतर भारत सरकार म्हणून त्याच्यामध्ये एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री असेल, होम मिनिस्ट्री असेल, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री असेल, सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये संपूर्णच या सगळ्या देशांमधनं आज जे भारतीय परत आणायचे आहेत त्यासाठीची यंत्रणा काम करते. 24 तास लोक काम करतायत. महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये सुद्धा आता लोक टप्प्याटप्प्याने येतील. कारण असं आहे की मुळामध्ये एअरस्पेस बंद होत्या, एअरपोर्टवरती सुद्धा आपण पाहिलं की एअरपोर्ट सुद्धा बंद होते. आता जशी जशी हळूहळू सेवा सुरळीत होते तशी तशी आता लोक यायला सुरुवात होतीये. पण जिथे अजूनही विमान सेवा सुरू नाही आहे तिथल्या भारतीय अडकलेल्या लोकांना तिथल्या एम्बेसीच्या माध्यमातून भारत सरकार त्यांना तिथली सगळी सेवा पुरवते. त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्थेमध्ये पूर्णपणे भारत सरकार त्याच्यामध्ये आता लक्ष घातले. एअरस्पेस जे आहे त्या बंद झाल्यामुळे अडचणी झाल्या होत्या. आपलं बरंच फ्लीट तयार होतं, लोकांना आणायसाठी मात्र जाऊ शकलं नाही. आता त्याच्यात किती सुधारणा झाली आहे? 100% जशी जशी परिस्थिती नॉर्मल होईल तशी तशी ती सेवा सुरळीत होईल आणि मग मात्र लोकांना आणण्यासाठी खूप व्यवस्थित त्याची मदत होईल. अजूनही काही ठिकाणी एअरस्पेस बंद आहेत, अजूनही काही विमानतळ बंद आहेत. जिथून जिथून आपल्याला आणता येतील तिथे प्रयत्न भारत सरकार म्हणून सुरू आहे. इराण आणि इस्रायलमध्ये किती नागरिक आहेत भारतातले? नाही, परवा जो काही मी रिव्ह्यू सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीमध्ये घेतला त्याच्यामध्ये या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ही अशी सगळी परिस्थिती आहे, साधारणतः 40,000 ते 50,000 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती होती. पण त्याच्यातली आता बऱ्यापैकी लोक, ही 4 दिवसापूर्वीची माहिती मी सांगतोय, त्यामुळे आता बऱ्यापैकी लोक परत आलेली आहेत. हळूहळू ते सुरळीत होऊन जाईल.